करून या नियोजित कार्यक्रमाची आपण सुरुवात करतो आहे। तुम्हा सर्वांचे लाडके कुटुंब प्रमुख या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। शिवपूजन आणि प्रतिमा पूजन करून ते या ठिकाणी स्थानापन्न होत आहे। मी मान्यवरांना विनंती करेन की आपण स्थानापन्न व्हावं। धन्यवाद। सभोवताली राष्ट्रविरोधी शक्तींचा हायदोस सुरू असताना राष्ट्र उभारणीची चळवळ आणि स्वतःला बांधून घेणारी चळवळ म्हणून जर कशाकडे पाहिलं जात असेल तर ती महाराष्ट्रातील शिवसेना आहे। अतिथी देवो भव अशी सांगणारी ही संस्कृती वळूया मान्यवरांच्या स्वागताकडे। सर्वप्रथम ज्या क्षणाची तुम्ही आम्ही वाट बघत होतात तो क्षण आलेला आहे। माननीय शिवसेना प्रमुख, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, या राज्याचे कुटुंब प्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचं स्वागत करण्याची विनंती राळेगाव विधानसभा क्षेत्रातील प्रमुख आणि यवतमाळ विधानसभा क्षेत्रातील सर्व प्रमुख पदाधिकारी स्वागत करतील। सर्व मान्यवर यवतमाळ विधानसभा क्षेत्र आणि राळेगाव विधानसभा क्षेत्रातील प्रमुख मान्यवर पदाधिकारी। वरदान दिले शौर्याचे आई भवानीने आम्हास। आवाज दे बाबा। वरदान दिले शौर्याचे आई भवानीने आम्हास। अत्यंत गतिमान पद्धतीने मी हा कार्यक्रम पुढे नेतो आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे तुम्हा सर्वांचे लाडके आणि या महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेबांचे या ठिकाणी स्वागत झालेलं। यानंतर या मंचावर विराजमान असणारे विधानसभेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय अंबादासजी दानवे साहेब, सन्माननीय मिलिंदजी नार्वेकर, सन्माननीय उद्धव कदम साहेब, सन्माननीय अरविंदजी नेरकर, सन्माननीय दुष्यंतजी चतुर्वेदी, आपणा सर्वांचं स्वागत आणि शब्दसुमनांनी सर्व मान्यवरांचं स्वागत करतो आणि सन्माननीय संजयजी देशमुख साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या निमित्तानं व्यक्त करावं। आजच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले या राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, विरोधी पक्षनेते माननीय अंबादासजी दानवे साहेब, या कार्यक्रमासाठी मंचकावर उपस्थित असलेली आमची सर्व सन्माननीय मंडळी, या ठिकाणी उपस्थित असलेले या राळेगाव परिसरातील सर्व बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि एवढ्या कडाक्याच्या उन्हात तुम्ही या ठिकाणी जो घाम गाळला त्या घामाची किंमत शिवसेना आणि संजय देशमुख केल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो। मित्रहो, आपल्या सर्वांना माहित आहे की 2014 मध्ये मोदी साहेबांनी आपल्याला सांगितलं होतं की अच्छे दिन आने वाले हैं। अरे 2014 मध्ये 50 रुपये पेट्रोलचा भाव होता, आज 110 रुपये पेट्रोलचा भाव आहे। 2014 मध्ये 45 रुपयाचं डिझेल होतं, आज 95-100 रुपयाचं डिझेल मिळत आहे। 410 रुपयात आमच्या भगिनीला गॅस मिळत होता, आज 900-950 रुपयाचा गॅस मिळत आहे। तेलाचे भाव वाढले, किराण्याचे भाव वाढले, सोन्याचे भाव वाढले, पण 2 वर्षापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब असताना 11,000 रुपयाचा कापसाला भाव मिळाला आणि आता फक्त 7,000 रुपये आपल्याला भाव मिळत आहे। 6,000 सोयाबीन आपण विकलं, आज 404 रुपयात कोणी त्या ठिकाणी मागत नाही। तुरीचे भाव पडले। एवढा आमचा यवतमाळ जिल्हा आत्महत्याग्रस्त जिल्हा असून साधे पीक विम्याचे पैसे आमच्या शेतकऱ्यांना मिळाले नाही, खरडीचे पैसे त्या ठिकाणी मिळाले नाही। सर्वसामान्य लोकांना एवढं वाटतंय
की एकीकडे आमच्या राबून आमच्या शेतकऱ्याच्या मुलाबाळासहित शेतीमध्ये आम्ही काम करतो. आमची 12-15 वर्षाची पोरगी कापसाचं एक बोंड बेचते, त्याची लाज या सरकारला वाटत नाही. 11,000चा 7,000 झाल्यानंतर सुद्धा या सरकारचा एक मंत्री, या सरकारचा मुख्यमंत्री, या सरकारचा एकही आमदार कधी आपल्या कापसाच्या भावाबद्दल आणि सोयाबीनच्या भावाबद्दल बोलला नाही. अरे नरेंद्र मोदी यवतमाळला येऊन गेले, ऊसाच्या भावाबद्दल बोलले, पण साधा आपल्या कापसाच्या एका बोंडाबद्दल ते बोलले नाही. मी त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध आमच्या शेतकरी बांधवातर्फे या ठिकाणी करतो. मित्र, आपल्या सर्वांना माहित आहे की एकीकडे खताचे भाव वाढले, बियाण्याचे भाव वाढले, औषधीचे भाव वाढले. अरे हे एवढं जुलमी शेतकऱ्यावर अन्याय करणारं सरकार आहे की जीएसटी 12%ची 18% जीएसटी आमच्या बियाण्यावर लावली, औषधावर लावली आणि खतावर त्या ठिकाणी लावली. परंतु या बेशरम सरकारला कधी लाज वाटली नाही की आमच्या गरीब सामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या मालाला भावाला किंमत मिळाली पाहिजे. हे तर सोडा साहेब, या भागातली परिस्थिती अशी आहे की दिवसा लाईन मिळत नाही, रात्री लाईन मिळते. रात्री आमचे शेतकरी पाणी द्यायसाठी जातात, त्या ठिकाणी गेल्यानंतर अनेक लोकांना सापाचं त्या ठिकाणी दंशानं मृत्युमुखी पडले. परंतु आमच्या शेतकऱ्याला साधी मदत त्या ठिकाणी मिळालं नाही. त्या ठिकाणी लाईनमन हजर राहत नाही. डीपी जळाली तर 15-15 दिवस डीपी मिळत नाही. आणि आमच्या शेतकरी बांधव कोणत्याही ऑफिस मध्ये घेतल्या गेला तर चिरीमिरी घेतल्याशिवाय आमच्या शेतकऱ्याचं काम होत नाही. परंतु मी तुम्हाला या ठिकाणी खात्रीनं सांगतो, भविष्यातले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आहे. शेतकऱ्याकडून कोण्याही अधिकाऱ्याने 1 रुपया जरी मागितला तर त्याला तसा जबाब देण्याचं काम शिवसेना आणि आपण केल्याशिवाय राहणार नाही. मित्र, आपल्याला माहित आहे उद्धव साहेबांनी 2 लाख रुपयाची कर्जमाफी आपल्याला कोणताही कागद नसताना त्या ठिकाणी दिली. अनेक शेतकऱ्याच्या खात्यात त्या ठिकाणी पैसे मिळाले. परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे कर्जमाफी दिली, आपलं दुर्दैव आहे या यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्याला असलेल्या जिल्ह्यामध्ये 1,56,345 लोकांना अजून सुद्धा त्या कर्जमाफीचा फायदा झाला नाही. 286 कोटी आमच्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्याचे अजूनही त्या ठिकाणी बाकी आहे, हे सुद्धा या ठिकाणी नमूद करतो. आणि साहेब, तुम्हाला सांगतो की जे तुम्ही मार्च टू मार्च कोणतंही कर्ज 3 लाख रुपयापर्यंत उचललं तर व्याज लागत नव्हतं. परंतु काल परवा या ठिकाणी GR आला आणि त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला बगर कर्जाचे बगर व्याजाचे पैसे मिळणार नाही. 6% कर्ज त्या ठिकाणी भरल्याशिवाय आमच्या शेतकऱ्याला नवीन कर्ज मिळणार नाही. अशा प्रकारची भूमिका या मोदी सरकार आणि मिंदे सरकारनं या ठिकाणी घेतलेली आहे. याची नोंद सुद्धा आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना या ठिकाणी घेतलेली आहे. आज आपल्या सर्वांना माहित आहे की जे विजेचं युनिट 9 रुपयाचं 4 रुपयाचं होतं ते आज 9 रुपये विजेचं युनिट आहे. इलेक्ट्रिकचे भाव वाढले, प्रचंड त्या ठिकाणी बिल येऊन राहिलं. या भागामध्ये प्रचंड बेरोजगारी आहे. हा भाग आदिवासी बहुल भाग आहे. या ठिकाणी आमचे आदिवासी समाजाचे बांधव मेहनत करून, परिश्रम करून, छोटी मोठी शेती करून उपजीविका करतात. परंतु शासनाची एकही योजना आमच्या गरीब आदिवासी समाजाला या ठिकाणी मिळत नाही. हे तुमचं आमचं दुर्दैव आहे. एकीकडे आपण सांगतो की हा आमचा आदिवासी बहुल जिल्हा आहे, परंतु आदिवासी समाजाला ज्या पद्धतीनं न्याय मिळाला पाहिजे, ज्या पद्धतीनं त्यांच्या योजना त्यांच्या घरापर्यंत पोहोचल्या पाहिजे, त्याचं काम कधी या ठिकाणी झालं नाही. आणि साहेब, तुम्हाला सांगतो, हा मतदारसंघ असा आहे की या मतदारसंघात गेल्या 20 वर्षापासून शिवसेना पक्षाच्या उमेदवाराला 25,000च्या वर या समाजाच्या लोकांनी लीड दिलेली आहे. यांना विसरता आपल्याला कामा नये. तुमच्या सुखात असो, तुमच्या दुःखात असो, तुमच्या कोणत्याही प्रसंगात असो, आम्ही सदैव आपल्या पाठीशी या ठिकाणी खंबीरपणे उभं राहणार आहोत. 6 सप्टेंबर 2023चा एक GR काढला. तो काळा GR आमच्या युवकांच्या दृष्टिकोनातून आहे. बेरोजगार तरुणांना आता कंत्राटी पद्धतीने त्या ठिकाणी नोकरी दिल्या जाईल. आमचे जे गरीब सामान्य शेतकऱ्याचे मुलं शिकून कोणी पटवारी होत होता, कोणी बाबू होत होता, कोणी क्लार्क होत होता. परंतु या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक GR काढला 6 सप्टेंबर 2023चा आणि त्यांनी सांगितलं की आता याच्या नंतरची कोणतीही भरती ही कंत्राटी पद्धतीने केल्या जाईल. 11 महिन्याची त्या ठिकाणी भरती दिल्या जाईल.
साहेब आजपर्यंत या भागातील आदिवासी समाजाचा बहुल हा भाग, ग्रामीण भागात ओबीसी समाजाचा हा बहुल भाग, सामान्य माणसाला जर नोकऱ्या मिळाल्या नाही तर यांनी कोणाकडे पाहावं. म्हणून माझी विनंती आहे, हा GR तर रद्द करण्याची नाटकी भूमिका केलेली आहे. आणि मित्र, आरक्षण रद्द करण्याची ही पहिली पायरी आहे. ह्या GR मध्ये आता कोणत्याही प्रकारचं 11 महिन्याच्या याच्यात आरक्षण नाही. ही जी भूमिका त्यांनी घेतलेली आहे, या भूमिकेला आपण या ठिकाणी विरोध करायचा आहे. कंत्राटी पद्धतीनं त्या ठिकाणी 11,000ची भरती त्या ठिकाणी सांगितली. परंतु त्या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या शेतीविषयीच्या भावना, आमच्या शेतकऱ्याच्या भावना आपल्या सर्वांना या ठिकाणी त्यांना सुद्धा माहीत आहे. आपल्या सर्वांना माहीत असेल की आमचे 2 गद्दार जे या ठिकाणी निघून गेलेले आहे. भावना ताईनं काल परवा त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला. माणसं तर कार्यक्रमात आले नाही, बचत गटाच्या महिला कशा हात पाय जोडून त्या ठिकाणी दाखवल्या. अरे शिवसेनेच्या बाबतीत मला काही पत्रकारांनी विचारलं की तुमच्या विरोधात दिग्गज उमेदवार आहे. अरे म्हटलं दिग्गज काय नाही, जोपर्यंत ठाकरे घराण्याचं नाव यांच्या पाठीमागं होतं तोपर्यंत हे दिग्गज होते. आता यांचं नाव निघाल्यामुळे हे दिग्गज काही राहिलेले नाही. मित्र हो, आपल्याला एवढंच साहेब सांगतो की समृद्धी महामार्गाने आपण जातो, त्याचे पैसे आपण शेतकऱ्यांना देतो, पण आमच्या ग्रामीण भागात पांदन रस्ता जो जातो, आमच्या शेतकऱ्याला तुम्ही राजीनामे मागता, त्याचा मोबदला देत नाही. शेतकऱ्याला जर जायचा रस्ता असला तर स्वतःची शेती द्यावं लागते. याच्या पुढे आपल्या सरकार आल्यानंतर पांढर रस्त्याचे पैसे सुद्धा आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिले गेले पाहिजे. समृद्धी महामार्ग श्रीमंतासाठी देऊ शकतो, तर मग गरीब सामान्य शेतकऱ्याला जाण्याच्या रस्त्याचे पैसे सुद्धा त्या ठिकाणी दिले पाहिजे. बेमुळा प्रकल्प आहे, अजून सुद्धा त्या ठिकाणी पाणी आलं नाही. आम्ही पाणी सोडा म्हटलं तर पाणी सुटल्या जात नाही. बेंबळ्याचा फायदा आमच्या या भागातील शेतकऱ्यांना झाला नाही. तरी या बेंबळाच्या पाण्याच्या संदर्भात सुद्धा निश्चितपणे आम्ही भूमिका घेऊ, हे सुद्धा या ठिकाणी सांगतो. आणि मित्र हो, एवढंच सांगतो की आजपर्यंत जसा पाठिंबा तुम्ही उद्धव साहेबांच्या पाठीमागे राहिलेला आहे, तशाच प्रकारचा पाठिंबा, आपला आशीर्वाद, आपलं सहकार्य साहेबांच्या पाठीमागे राहू द्या. निश्चितपणे आम्ही तुमच्या कोणत्याही क्षणात रात्री 2 वाजता जरी तुम्ही आवाज दिला तर तुमच्यासाठी धावून येण्याची ताकद शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी करतील. एवढं या प्रसंगी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय संजयजी. यानंतर काही पक्ष प्रवेश. सौभाग्यवती रंजना गजानन केराम शिंदे गटातून आपल्याकडे ते येत आहेत. पार्वतीबाई मुखरे आणि बाबुळगाव तालुक्यातून श्री आशिष दिगाडे माजी पंचायत समिती सभापती, चंद्रशेखर परचाके नगरसेवक आणि आकाश नाईनवार आणि किशोर देशट्टीवार पांढरकवडा. 4-5 मी सन्माननीय अंबादासजी दानवे साहेब, विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य, यांना विनंती करेन की आपण आपलं मार्गदर्शन करावं. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना. आज या जनसंवाद मेळाव्याच्या निमित्तानं आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, मान्य संजय भाऊ देशमुख, बाळासाहेब मुंगेनवार, विश्वाजी नांदेकर, प्रवीणजी शिंदे, किशोरजी इंगळे, त्याचप्रमाणे प्रशांतजी सुर्वे, किशोरजी तिवारी, माझे सहकारी दुष्यंतजी चतुर्वेदी, उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर, माता भगिनी आणि बांधवांनो, संजय भाऊ देशमुख या भागाचे तरुण तडफदार नेते यांनी एक जोरकस भूमिका आपल्यासमोर मांडलेली आहे. विदर्भाचं ऊन तळपतं ऊन आहे, दुपारचा वेळ आहे आणि या दुपारच्या तळपत्या उन्हात सुद्धा आपण इतक्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहात. मला असं वाटतं आज भले उन्हात असो, पण आज जे आपल्याला विरोध करतात
ज्यांनी गद्दारी केली यांना सुद्धा आपण उन्हात आणल्याशिवाय राहायचं नाही, हा संकल्प आपल्याला करावा लागणार आहे. कारण ज्या पद्धतीनं त्यांची वागणूक वर्तणूक मागच्या काळातली या महाराष्ट्राची असेल, या देशातली असेल, ते जर बघितली तर एक जनतेचं रक्त शोषण्यासाठी हे निर्माण झाले की काय, अशा प्रकारची स्थिती आहे. मग शेतकऱ्यांची स्थिती असेल, कष्टकऱ्यांची असेल, बेरोजगार तरुणांची असेल, या सगळ्या ठिकाणी जर आजचं सरकार ज्या पद्धतीनं काम करत आहे ते जर बघायला गेलो तर मला असं वाटतं हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आज कुठे गेलेला आहे हे लक्षात येतं. आज या आदर्श राज्याची संकल्पना मांडणारे यशवंतराव चव्हाणांची आज पुण्यतिथी आहे. ज्या यशवंतराव चव्हाणांनी असं म्हणतात की हिमालयाच्या मदतीसाठी सह्याद्री धावून आला होता, पण आज आपल्या इथले जे कोणी सह्याद्रीचे पुत्र म्हणून घेतात हे फक्त दिल्लीची चापलुसी करायला दिल्लीत जातात, अशा प्रकारची स्थिती आहे. कुठे यशवंतराव चव्हाणांचं नेतृत्व होतं आणि कुठं आजच्या ह्या लोकांचं एक एक जागासाठी यांना दिल्लीला वारी करावं लागते. गेलं जेवढं, मी आत्ता साहेबांना सांगतो, एक म्हण आहे आमच्याकडे ग्रामीण भागात, दिल्या भाकरीचे आणि सांगितल्या कामाचे लोक आहे. जेवढी भाकरी दिली तेवढीच यांना खावं लागेल, जेवढं काम सांगितलं तेवढंच यांना काम करावं लागेल. याच्या पुढे या गद्दारांना कोणतंही स्थान भारतीय जनता पार्टीसुद्धा देणार नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून आज या सगळ्या स्थितीमध्ये विदर्भाचा, महाराष्ट्राचा जर विचार केला तर एक शेतकऱ्यांची परिस्थिती बघितली, कष्टकऱ्यांची परिस्थिती बघितली, तर मला असं वाटतं या शेतकऱ्याला दे माय धरणी ठाय अशा प्रकारची स्थिती या सरकारनं केलेली आहे. आज या विदर्भाची आणि यवतमाळची जर स्थिती बघितली तर सगळ्यात जास्त आत्महत्या या हिंदुस्थानातल्या कुठं झाल्या असेल तर त्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये घडलेल्या आहे. एकीकडं महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आता झाले गद्दारी करून, त्यांनी सांगितलं होतं की हा महाराष्ट्र मी आत्महत्या मुक्त करेल. मग तर आत्महत्या आणि मुक्त नाही, हे सरकार आल्यापासून जवळपास 4756 आत्महत्या महाराष्ट्रात घडलेल्या आहे. आत्महत्या कुठेही थांबलेल्या नाही. त्याच्यामध्ये यवतमाळमध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या, आणि या साळेगावमध्ये सुद्धा मला वाटतं मागच्या वर्षभरात 37 आत्महत्या घडलेल्या आहे. आपण अशा पद्धतीनं जर राज्य चालत असेल, इकडे उद्धवजी ठाकरे साहेबांसारखं एक नेतृत्व या महाराष्ट्रात असताना या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी एका थंबवर दिली होती उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारने, महाविकास आघाडीच्या सरकारने, फक्त एका अंगठ्यावर. आणि अशा प्रकारे 1-2 लाखाची कर्जमाफी देणारं नेतृत्व आणि आता आपल्याच खिशातून काढणारं या महाराष्ट्रात यांना नेतृत्व म्हणता येणार नाही, अशा प्रकारचे लोक आहेत. मग कापसाच्या भावाविषयी बोललं गेलं, सोयाबीनच्या भावाविषयी बोललं गेलं, मग संत्री असेल, मोसंबी असेल, आमच्याकडचा कांदा असेल, टोमॅटो असेल, या सगळ्या पिकांची स्थिती बघितली तर शेतकऱ्यांना कुठे असं वाटत नाही की आपल्याला न्याय मिळतोय. मग सरकारचं आयात निर्यात धोरण असेल, जी गोष्ट आयात करायची ती निर्यात केली पाहिजे, जी गोष्ट निर्यात करायची ती आयात केली पाहिजे. मग कापसामध्ये मोठ्या प्रमाणात आयात केली गेली, कांद्याला निर्यात बंदी केली गेली, मोसंबी आणि संत्रीची सुद्धा ती स्थिती आहे. संत्र्यामध्ये बांगलादेशने धोरण बदलल्यामुळं आज या संत्री उत्पादक सुद्धा या विदर्भातले अडचणीत आलेले आहे. आपण या सगळ्या विषयाकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ आहे का नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. सरकारने घोषणा केली होती, वाटतं उद्धव साहेब त्यांच्या भाषणात बोलतील, इथं पंतप्रधानांनी येऊन घोषणा केली होती बँकेच्या कर्जाविषयी. या राळेगावमध्ये मागच्या काळात फक्त 8,000 लोकांना कर्ज वाटप मिळालं, फक्त 8,000. मागणी जवळपास 15,000 शेतकऱ्यांची होती. आज हा आदिवासी बहुल भाग आहे. कल्याणकारी राज्य असताना या आदिवासी बांधवांना अजून सुद्धा साधे जोड रस्ते नाही आहे. पानंद रस्त्याचा उल्लेख केला संजूभाऊ, पानंद रस्ते नुसते मंजूर आहे, नुसती प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही आहे. प्रशासकीय मान्यता सरकारने दिलेली आहे मागच्या वर्षापासून, पण पानंद रस्ते होत नाही. त्याची टक्केवारी गेलेली आहे, बरोबर, ज्याच्याकडे जायची त्याच्याकडं, पण रस्ते काही पानंद रस्ते सुद्धा अजून झालेले नाही. हा आदिवासी भागामध्ये सुद्धा आजही मोठ्या मोठ्या घोषणा केल्या जातात, तांडावस्तीच्या घोषणा केल्या जातात, शिवालाल महाराजाच्या नावाने घोषणा केल्या जातात, परंतु आज ही तांडे 12 रस्त्यापासून फार लांब आहे. आपण या सगळ्या विषयामध्ये बेंबळ्या प्रकल्पाचा उल्लेख केला. हा विदर्भ असं म्हणतात, विदर्भाचं नेतृत्व करणारे मोठे मोठे लोक या विदर्भात आहे. मग ह्या भागातील बेंबळा प्रकल्प अजून का पूर्ण नाही? खऱ्या अर्थानं जर आपल्याला विकास करायचा असेल तर पाणी, सिंचन महत्वाचं आहे.
पण आज हा बेंबळा प्रकल्प या भागातील आज ही अपूर्ण अवस्थेत आहे आणि येणाऱ्या काळात मला वाटतं हा पुढं जाण्याची शक्यता नाही. पुढं जायचं असेल तर त्याला उद्धवजींच्या नेतृत्वाखालचं सरकारच या राज्यात आवश्यक आहे. आपण या तालुक्याच्या विकासासाठी आज एक वेगळ्या पद्धतीनं सूतगिरणीचे स्वप्न दाखवले गेले. कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणावर या भागात आहे, पण सूतगिरणीचे स्वप्न दाखवले गेले, सूतगिरणी झाली नाही. आदिवासी भाग हे साधं उपजिल्हा रुग्णालय सुद्धा अजूनही या भागामध्ये नाही. अब सांगण्याचा मुद्दा पहा की या भागात मोठे मोठे नेतृत्व सांगितलं गेलं. ईडीच्या नोटीस आल्यावर पळून गेलेले लोक आहे, ज्यांना ईडीच्या विषयी ज्यांच्यावर आरोप केले, ज्यांच्या चौकशा झाल्या, आज गद्दारी करून हे लोक शरण गेले. भारतीय जनता पार्टीच्या निर्मा वॉशिंग मशीनमध्ये शुद्ध होण्याचा प्रयत्न झाला. एकीकडे आपल्या खासदारी तशाच आणि आपल्याकडे एक मंत्री. परवाच एक पत्रकार परिषदेत झाली. समाजासाठी भूखंड घेतला संजीव भाऊ नवी मुंबईला, समाजासाठी घेतला. समाजाच्या विद्यार्थ्यांना मुंबईत आल्यावर हॉस्टेल व्हावं, समाजाच्या लोकांना मुंबईत आल्यावर काहीतरी आधार व्हावा, एका ट्रस्टच्या नावावर झालेलं ठराव बदलून घेतला. आपल्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री यांनी स्वतःच्या ट्रस्टच्या नावावर कोण घेतला. अरे ज्या समाजाच्या टाळूवरचं लोणी खाणारे लोक जनतेचं भलं करू शकत नाही. ईडीचा आरोप असणारे लोक, गद्दारी करून पळून जाणारे लोक समाजाचं भलं करू शकत नाही. म्हणून येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं ज्या पद्धतीनं हा यवतमाळ एक कोणाची सभा हो, पंतप्रधान 14ला झाली, 19ला झाली, 24ला झाली, त्याच्यात काय काय आश्वासन दिले होते मान्य उद्धवजी ठाकरे साहेब बोलतील, परंतु मला असं वाटतं याच्यातलं एकही आश्वासन पूर्ण होऊ शकलं नाही. आज या महाराष्ट्राला एक आश्वासक चेहरा आहे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या रूपानं. आठवा 2019चा काळ, कोविडचा काळ, देशातला जर विचार केला तर उत्तर प्रदेशमध्ये प्रेत गंगेत फेकली गेली, गुजरातमध्ये लोक रस्त्यावर तडफडून मेले, पण या महाराष्ट्रात एकही केस अशी घडली नाही की ज्याला हॉस्पिटल मिळालं नाही, ज्याला बेड मिळालं नाही, ज्याला औषध मिळालं नाही. याला कारण फक्त उद्धवजी ठाकरे साहेबांचं नेतृत्व आहे. लक्षात ठेवा, हा काळ आपल्याला विसरता येणार नाही. या महाराष्ट्रामध्ये आई बाप मुलाला विचारत नव्हती, मुलगा बापाला विचारत नव्हता, बाप कोणाला विचारत नव्हता. अशा प्रकारची स्थिती असताना या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी या महाराष्ट्राची चिंता केली. आणि अशा प्रकारे एक पवित्र काम करणाऱ्या व्यक्तीला सत्तेच्या मोहापायी खुर्चून घालवण्याचं पाप या लोकांनी केलंय. वाटतं हे पाप तुम्हाला या जन्मातच फेडावं लागेल. हे जन्म काय, ह्या वर्ष 6 महिन्यात, या महिन्यातच अर्धन विधानसभेला राहिलेलं पूर्ण पाप तुम्हाला फेडावं लागेल. तुम्हाला कुत्र सुद्धा विचारणार नाही अशा प्रकारची स्थिती येणार. आणि इथं तडपून एक जे निघणार, एक जळजळीत नेतृत्व, एक कणखर नेतृत्व या महाराष्ट्राचं पुन्हा एकदा या महाराष्ट्रात निश्चित नेतृत्व करणार ते उद्धवजी ठाकरे साहेबाचं. आणि म्हणून यवतमाळ मतदारसंघ सातत्यानं शिवसेनेच्या मागे, लोकसभा असेल, विधानसभा असेल, विधानसभा निवडून येताना फक्त मी निवडून आला पाहिजे, बाकी पडले तरी चालेल, अशी भूमिका या मतदारसंघात जे नेतृत्व करत होते त्यांनी ठेवलेली आहे. म्हणून येणाऱ्या काळात ते नेतृत्व राहणार नाही. आताचं नेतृत्व सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आहे, उद्धवजी ठाकरे साहेबांचं मार्गदर्शन घेणार आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये असंच नेतृत्व या यवतमाळमध्ये सुद्धा शिवसेना देते. आणि हे नेतृत्व देत असताना उद्धवजींच्या नेतृत्वाखाली निश्चित या महाराष्ट्रात आणि देशामध्ये सुद्धा परिवर्तन करण्यासाठी आपण सगळ्यांनी सिद्ध व्हावं, अशा प्रकारचं आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. खऱ्या अर्थानं राज्यात आणि केंद्रामध्ये वांझ सरकार असल्यामुळे विकास होऊ शकला नाही. यानंतर ज्या क्षणाची तुम्ही आम्ही वाट बघत होता तो क्षण येतो आहे. विकासाचा अंधकार जेव्हा चोहीकडे दाटला, जो कधी विझणार नाही, ऐसा सूर्य आम्हा भेटला, ऐसा सूर्य आम्हा भेटला, ऐसा सूर्य आम्हा भेटला. सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया उद्धव साहेबांचं. हे पण घ्या. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, अरे दुपारचे 2:30 वाजलेत. जेवणाचं काय? जेवण झालं? माता भगिनींना विचारतो, जेवलात का? ते नाही म्हणतायत. अर्थात आम्ही पण कोणी जेवलेलं नाही, पण मी तुम्हाला खरंच मनापासून साष्टांग दंडवत घालतो
याचं कारण असं की हल्ली जे काही राजकीय कार्यक्रम चालतात, मग ते पंतप्रधानांचे असतील, मुख्यमंत्र्यांचे असतील, आणखीन कोणी, मी जे म्हणतो ना 2 फुल 1 हाफ, तसं 1 फुल 2 हाफ, तर 2 हाफ म्हणजे 2 उपमुख्यमंत्र्यांचे असतील. सभेला किती गर्दी येणार, ती गर्दी सगळी भाड्याने आणली जाते. पंचतारांकित हॉटेलमधनं जेवण मागवलं जातं. मध्ये एक असा व्हिडिओ आला होता की नव्या मुंबईमध्ये एका उपमुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम लावला. 2-3 हजार किलोची बिर्याणी होती म्हणे. मला माहीत नाही किती किलोची किती बिर्याणी होती. लोक आली, ती सरळ जेवायला गेली. भाषणाला कोणी आलेच नाहीत. आणि मग हे महाशय रिकाम्या खुर्च्यांना संबोधित करून निघून गेले. आणि म्हणून मला तुमच्यासमोर मी नतमस्तक का होतोय की तुमचे आशीर्वाद जे आहेत, एक सुद्धा व्यक्ती इकडे कोणी पैशाने देऊन आणलेला नाही, पैसे देऊन आणलेला नाही, भाडोत्री कोणी नाही. उपाशी पोटी आहात. दुपारचे 2:30 वाजलेत, ऊन रणरणट आहे, तरी सुद्धा तुम्ही थांबलायत. असं प्रेम मला नाही वाटत हे सगळ्यांच्या नशिबामध्ये असतं जे मला लाभलेलं आहे. 2019च्या लोकसभेनंतर आज पुन्हा एकदा परत 2024ची लोकसभा निवडणूक आलेली आहे. 2019 असेल, त्याच्या आधीची सगळी 20-25 वर्ष मी इथे येत होतोच. यवतमाळ, वाशिम ह्या लोकसभा मतदारसंघात मी येत होतो. शिवसेना प्रमुख स्वतः येत होते. आणि मला अभिमान आहे की आजपर्यंत सलग 4दा-5दा अगदी पुंडलिकराव गवळी होते तेव्हापासून हा मतदारसंघ आणि या मतदारसंघातला हा मतदार हा शिवसेनेसोबत राहिला आहे. आज सुद्धा काही जणांना असं वाटतंय की हा मतदारसंघ माझाच आहे, मीच निवडून येऊ शकणार नाही. तुम्ही तिकडे खोक्यामध्ये बंद झालात, गद्दार झालात. आणि गद्दारी केवळ उद्धव ठाकरेशी नाही केलीत, ही गद्दारी केवळ शिवसेनेशी नाही केलीत, तर ज्या विश्वासाने जनतेने तुम्हाला निवडून दिलं होतं त्या जनतेशी तुम्ही गद्दारी केलेली आहे. मध्यंतरी आपले माननीय पंतप्रधान मोदीजी यवतमाळमध्ये येऊन गेले. आता काही दिवसापूर्वीच असतील. मी मुंबईतल्या पेपरमध्ये वाचलं की प्रत्येक वेळेला प्रचाराची सुरुवात करण्याच्या दिवसामध्ये मोदीजी यवतमाळला येऊन जातात. त्यांना असं वाटतं यवतमाळमध्ये सभा घेतली की आपण जिंकतो. बरोबर होतं तेव्हा, आता नाही. कारण 2014ला त्यांनी जी काही तुम्हाला वचनं दिली होती, मुळामध्ये एक लक्षात घ्या की आपले संजय देशमुख काय अंबादास दानवेजी आहेत आणि तुम्ही सगळेजण तर खुद्द शेतकरी आणि तुम्ही हे भोगताय. जे आम्ही बोलतोय ते तुम्ही भोगताय. कापसाचा भाव किती होता, किती झाला, सोयाबीनला काय होता, सोयाबीनचा किती झाला, हालत काय झालेली आहे, पीक विमा योजनेचे पैसे मिळाले का, ज्यामध्ये काही आपत्ती आली त्याचे पैसे तुम्हाला मिळाले का, नाही मिळाले. आता सुद्धा मी येऊन जर का तीच रड लावली की सोयाबीनला किती भाव मिळत होता आणि आता काय मिळतोय, कापसाला किती मिळत होता आता काय मिळतोय, तुम्ही म्हणाले आम्हाला माहिती आहे, तुम्ही काय सांगताय. पण गेली 20-25 वर्ष आम्ही प्रश्न विचारण्यासाठी नव्हतो आलो, तर त्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी म्हणून आलो होतो. आणि आम्हाला असं वाटलं होतं की उत्तरं देऊ शकणारी आपली तेव्हाची युती असेल. आणि मोदीजींचा प्रचार एवढ्यासाठी केला होता की एक नवीन चेहरा आहे, हिंदुत्ववादी तर आहेच, पण 2014ला त्यांनी जी काही दाभाडी गावात चाय पे चर्चा केली होती, तुमच्यापैकी किती होते का त्या चाय पे चर्चामध्ये, चहा प्यायलात तिकडे. मग काय काय त्यांनी सांगितलं होतं, मी इकडे मुद्दामून काही त्यांची आता ज्याला गॅरंटी म्हणतायत, काय विचित्र प्रकार आहे. या गेल्या 10 वर्षामध्ये अनेक योजनांची नावं त्यांनी बदलली, अनेक गावांची नावं बदलली, अनेक रेल्वे स्टेशनची नावं बदलली, पण आता जुमल्याचं नाव त्यांनी गॅरंटी केले. म्हणजे थापा त्या थापा, त्याला फक्त जुमला म्हणायचं नाही, आता त्याला गॅरंटी म्हणायचं. आणि संताप जो म्हणतो ना, का नाही शेतकरी चिडणार, का नाही शेतकरी पिसाळणार. तुम्ही 2014ला जी आश्वासनं दिली होती त्या आश्वासनांचं काय झालं. त्यांनी सांगितलं होतं ना की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू, सांगितलं होतं की नव्हतं, हो की नाही.
बरोबर ना? मी वाचतो, तुम्ही हो झालं असेल आनंद आहे, नसेल तर हो किंवा नाही सांगा. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू, झालं का? स्वामीनाथन समितीच्या आधारे हमीभाव देऊ, दिला का? बँका शेतकऱ्यांच्या दारावरती जाऊन कर्ज पुरवठा करतील, करतायत का? उलट बँका येऊन काय करून जातात? जप्तीच्या नोटिसी लावून जातात, जप्तीच्या नोटीस लावून जातात. बरोबर आहे ना? आता हे पुढचं वाचण्याच्या आधी मध्ये एक तुम्हाला गोष्ट सांगतो. गोष्ट म्हणजे काय राजा राणीची गोष्ट नाही. आता सुप्रीम कोर्टामध्ये एक केस सुरू आहे, निवडणूक रोखे. आहे तुम्हाला कल्पना त्याच्याबद्दल? भारतीय जनता पक्ष, ज्याला मी भाडोत्री जनता पक्ष म्हणतो, कमळाबाई म्हणतो, ते जे बेंबीच्या देठापासून बोंबलून सांगतायत की गेले 60-65 वर्ष काँग्रेसने देश लुटला आणि जे काँग्रेसने 60 वर्षात नाही केलं ते आम्ही 10 वर्षात करून दाखवलं. तुमचा विश्वास आहे? माझा आहे. कसा विचारा सांगू? आता निवडणूक रोख्यांची जी केस सुरू आहे, त्या केसचा जो काही बातमी येते केसची, त्यानुसार भाजपच्या खात्यात किती पैसे येतो? 6,000-7,000 कोटी. आणि काँग्रेसच्या खात्यात किती कोटी आहेत? 600 कोटी. 600 कोटी. म्हणजे काँग्रेसच्या खात्यात 600 कोटी, भाजपच्या खात्यात 7,000 कोटी. कोणी देशाला लुटलं? किती वर्षात लुटलं? म्हणजे बरोबर आहे ना? माझा विश्वास बसला, तुमचा बसला की नाही? जे काँग्रेसला 60 वर्षात नाही जमलं ते भाजपने 10 वर्षात करून दाखवलं. मग देशाचा लुटारू कोण? आणि त्यांना आपण परत मत देणार. आणि त्या दाभाडीच्या चर्चेत त्यांनी सांगितलं, माहीत सगळे काय वाचून नाही दाखवत, पण मोदीजी असं म्हणाले होते की जे प्रामाणिक असतील त्यांना आम्ही शिक्षा देऊ, आणि जे भ्रष्टाचारी प्रामाणिक असेल त्यांना बक्षीस देऊ, आणि जे भ्रष्टाचारी असतील त्यांना आम्ही शिक्षा देऊ. माझा शेतकरी आहे, आत्महत्या करतो, हा काय प्रामाणिक नाही आहे? त्याचं शेतीचं उत्पन्न दुप्पट करून देणार होता, त्याचं उत्पन्न तर सोडा, त्याचा लागवडीचा आणि उत्पादन खर्च दुप्पट झाला, त्याच्यापेक्षा वाढलाय, आणि ते वाढून सुद्धा त्याला हमीभाव देतच नाही आहेत. बरं, कर्ज जर का त्यांनी कर्ज काढताना त्याला शेत जमीन गहाण टाकावी लागते, घर गहाण टाकावं लागतं, बैलजोडी गहाण टाकावी लागते, बायकोचं मंगळसूत्र गहाण टाकावं लागतं, आणि उत्पन्नच जर का हातात आलं नाही तर त्याच्या दारावरती जप्तीची नोटीस लागते. हे तुम्ही प्रामाणिकपणाला दिलेलं बक्षीस. आणि मग जे भ्रष्टाचारी आहेत, आता जे इथल्या खासदार तिथे गेलेले आहेत, त्यांच्यावरती कोण भ्रष्टाचाराचे आरोप करत होता? भाजप करत होता. आणि मग कोणाचा राखी बांधता फोटो आला? मोदीजींना राखी बांधणारी इथली खासदार त्या प्रामाणिक आहेत? त्यांचा स्वीय सहाय्यक तो तुरुंगात होता. म्हणजे हे तुम्ही जे म्हणताय मोदीजी, प्रामाणिक जो असेल त्याला आम्ही बक्षीस देऊ, त्याला आत्महत्येचं बक्षीस तुम्ही देताय, आणि भ्रष्टाचारी असेल त्याला शिक्षा देऊ, त्याच्याकडनं राखी बांधून घेताय आणि तिची रक्षा करताय, तिची राखणदारी मोदीजी तुम्ही करताय. हे तुमचं हे बक्षीस आणि शिक्षेमधला हा फरक आहे. त्याच्यानंतर पुढे जे आहे तो कागद बघ, तो सोडून द्यावा, तो बोलायच्या लायकीचा नाही. सगळ्यांना वीज पुरवठा मिळेल अशी व्यवस्था करू. आता संजय देशमुख बोललेत, वीज पुरवठा होतोय तुम्हाला? त्याच्यानंतर मी बोललो तसं लागवडीचा खर्च अर्ध्यावरती आणू, भटक्या बंजारा समूहांना विशेष विकास निधी देऊ, शाळा देऊ, दिले. आदिम कोलमांना पक्की घरे देऊ, पिण्याचे पाणी, शेतीसाठी पट्टे देऊ, दिलेत. मग एक आता व्हिडिओ मी बघतो, माझ्याकडे लागतोय का? हा आवाज तुम्हाला कळेल कोणाचा आहे, कारण हा व्हिडिओच आहे. आणि हा व्हिडिओ मी नाही काढलेला, या अशाच चॅनलमधनं आलेला तो व्हिडिओ आहे. जरा बघा, बघतो इकडे नेटवर्क कसं आहे. नेटवर्क को घर, बिजली, गैस, शौचालय, अनाज, स्वास्थ्य, ये सब देने का काम नरेंद्र मोदी ने. मी त्यानं काही बोललं हे सर्व खोटं आहे. तर सर्व काही हे मला दिलं हे राहुल गांधीनंच दिलेलं आहे. संसद में अमित शाह ऐकायला आलं? कोणाचे आवाज होते? अमित शहा. आणि दुसरा कोणाचा होता? कलावतीबाई. मला वाटतं याच अलीकडे पलीकडे कुठेतरी आहे ना त्यांचं घर, इकडेच आहे ना. मग एवढं अगदी ढळढळीत खोटं बोलतात. आणि मला असं वाटतं त्यांनी कदाचित संसदेत केलेलं भाषण असेल.
हे तुम्हाला सगळं नांगरून टाकायचं, जणू असं दाखवायचं की करतोय ते आम्हीच करतोय. 2014लाच हा भारत देश जन्माला आला, त्याच्या आधी देशच नव्हता. किती नालायकपणा करायचा, किती नालायकपणाचा. आणि आता न जरा थांबा, मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीने सांगतोय. तुमच्या समस्या मोदी सोडवू शकतात का? आणि त्यांना सोडवायच्या पण नाही आहेत. कारण जोपर्यंत तुम्ही तुमच्या समस्यांशी भांडत राहताय तोपर्यंत ते जे काय कुरंट चालत आहेत त्यांच्याकडे तुमचं लक्ष जाणार नाही. आज सुद्धा ते जे काय सांगतायत की आम्हाला एवढ्या जागा पाहिजेत, तेवढ्या जागा पाहिजेत, कशाला पाहिजेत? बऱ्याच वर्षानंतर 2014 सालीच तुमचं एका पक्षाचं सरकार तिकडे आलं होतं. आम्ही मूर्ख होतो, आम्ही तुमची पालखी वाहिली होती. 2019ला पण मूर्ख ठरलो, पुन्हा आम्ही तुमची पालखी वाहिली. 300 जागा पार करून तुमच्या एका पक्षाचं सरकार आलं तरी पोट भरत नाही. पण आता यांना 400च्या वरती जागा पाहिजेत. 400च्या वरती जागा यांना देशाच्या विकासासाठी नकोय. जर देशाचा विकास करायचा असता तर या परिसरात गेल्या 10 वर्षात किमान एक तरी उद्योग आणला असता. तो कुठला प्रकल्प, बेबळा प्रकल्प, तो पूर्ण करायला काहीतरी पैसे दिले असते. माझ्या शेतकऱ्याच्या कापसाच्या भावाबद्दल काहीतरी बोलणी केली असती. दाभाडीचे शेतकरी जेव्हा पंतप्रधानांना भेटायला गेले तेव्हा त्यांना भेट नाकारली. आणि काल परवाच्या झालेल्या सभेमध्ये सुद्धा त्यांना येऊ दिलं नव्हतं. हे खरं बोलतोय का खोटं बोलतोय तुम्ही मला सांगायचं आहे. आणि यांना जी 400च्या वरती जागा पाहिजेत, या जागा या घटना बदलण्यासाठी पाहिजे. मग यांना आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेली घटना, ज्या घटनेच्या आधारावरती मी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती, मोदीजींनी घेतली होती, ती घटना यांना बदलायची आहे. आणि याचा सुतोवाच केंद्रातले एक जे मंत्री आहेत अनंत कुमार, त्यांनी बोलून दाखवले की आम्ही आता ह्याच्या पुढे घटना सुद्धा बदलणार. ती बातमी सुद्धा माझ्याकडे आहे. आणि एकदा घटना बदलली दाखवताना सांगणार तुमच्या हितासाठी. पण घटना बदलून सगळे अधिकार असे काही हातामध्ये घेतील की याच्या पुढे देशामध्ये निवडणूकच होऊ शकणार नाही. कारण इथे किती सामना येतो, नाहीतर सामना ऑनलाईन वाचा तुम्ही, त्याच्यात आजचा अग्रलेख जरूर वाचा. रशियामध्ये जे पुतीननी केलं त्याने असंच लोकशाही पद्धतीने निवडणूक जिंकत गेला, 5वी बहुमत मिळवलं. आणि त्या बहुमताच्या आधारावरती पुन्हा सत्ता घेऊन आता न्यायालयाचे न्यायमूर्ती सुद्धा रशियामधले पुतीन नेमायला लागलेले आहे. मग बसा बोंबलत तुम्ही, रस्त्यावरती उतराल, आंदोलन कराल, तुरुंगात जाल. कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टामध्ये सुद्धा जर का दुर्दैवाने असं घडलं जे घडू द्यायचं नाहीये तर यांचेच नेमलेले न्यायमूर्ती तिकडे असतील. हा धोका जरा ओळखा. येऊन इकडे मोठमोठ्या घोषणा करणार, भाई और बहनों अब देखो 2050 में तुम्हाला कापूस लावायला शेतीत जावंच लागणार नाही, घरामध्येच तुमच्या कापूस, नळातूनच कापूस येईल. मग आपण काय म्हणतो, अरे एवढं मोठं आश्वासन देतोय, मग नाही कसं म्हणायचं, देऊन तर बघू, पक्की घरं देऊ. मला सांगा इथे किती जणांना प्रधानमंत्री आवास योजनेतनं घर मिळालेले आहेत? मिळाले? इकडे महिलांना विचारतोय किती जणींना उज्ज्वला गॅस योजनेमधून सिलेंडर मिळालेले आहेत? पीक विमा तर पत्ताच नाहीये. आता येऊन शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये काही 2-4 हजार रुपये असे टाकून गेले पुढच्या 5 वर्षाची बेगमी. म्हणजे माझ्या शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसून जाता तुम्ही, आश्वासनाची खैरात करून जाता. आहे ना तुम्हाला हे माहिती आहे सगळं. म्हणजे मी परत सांगतोय, तुम्ही तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या माझ्यापर्यंत पोहोचल्या आहेत. आणि म्हणून मी एक प्रामाणिक प्रयत्न केला होता की मला जेव्हा मुख्यमंत्री व्हावं लागलं त्याच्या आधी जेव्हा शरद पवार केंद्रामध्ये कृषी मंत्री होते तेव्हा मीच फिरलो होतो. देता की जाता, शेतकऱ्याला कर्जमुक्त करा, फिरलो होतो ना. नागपूरमध्ये घेतला होता मेळावा, तिकडे बुलढाण्यात घेतला होता. पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर कोणी न मागता मी प्रामाणिकपणाने 2 लाखापर्यंतचं पीक कर्ज माफ करण्याचा मी प्रयत्न केला होता आणि तो झाला होता. त्याच्यानंतर शेतकऱ्यासाठी मी एक नवीन योजना आणत होतो की जे विकणार आहे, म्हणजे जे विकलं जाणार आहे, देशात नव्हे तर संपूर्ण जगाच्या बाजारपेठेचा अभ्यास करून माझ्या विदर्भातल्या शेतकऱ्यांनी काय पिकवलं पाहिजे, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी काय पिकवलं पाहिजे, उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी काय पिकवलं पाहिजे, आणि ते पिकवल्यानंतर जागतिक बाजारपेठेमध्ये माझ्या शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव सोडा, त्याच्यापेक्षा त्याचा फायदा करून देणारा भाव कसा मिळेल ह्याची योजना मी आखत होतो. यांनी गद्दारी करून सरकार पाडलं. एक तर काय, मला खोटं बोलता येत नाही, पण जे खरं असेल, म्हणजे माझ्यावरती तेव्हा टीका झाली होती,
मी जेव्हा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा म्हणून फिरत होतो मुख्यमंत्री नसताना, तेव्हा माझ्यावर टीका झाली होती, याला शेतीतलं काय कळते. आणि तेव्हाही मी सांगितलं होतं की मला शेतीतलं कळत नाही आणि शेतीतलं मला कळून घ्यायचंही नाही. मला फक्त शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू दिसत आहेत आणि ते मला पुसायचे. आज सुद्धा यवतमाळ सगळ्यात जास्त आत्महत्या इकडे होतात. ही काही गौरवाची बाब आहे. आणि मोदीजी येऊन गेले इकडे, कारण त्यांना असं वाटतं की ह्या जिल्ह्यात सभा घेतली म्हणजे आपण नशीबवान ठरतो. लक्षात घ्या, मोदींचं नशीब तुमच्या हातामध्ये आहे. तुमचं नशीब मोदींच्या हातात नाही, मोदींचं नशीब तुमच्या हातामध्ये आहे. आणि या वेळेला तुमचं नशीब जर का व्यवस्थित करायचं असेल तर ते जे घोषणा देत आहेत अबकी बार, तशी मी पण घोषणा देतोय, अबकी बार भाजपात तडीपार. पण मोदीजी, तुम्ही पंतप्रधान आहात. ज्या वेळेला तुम्हाला माहिती आहे की आत्महत्याग्रस्त हा जिल्हा आहे, त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या कुटुंबियांना तुमच्याकडनं मदत मिळताना किती खेट्या घालायला लागत आहेत. मग पुन्हा ते निकष लावले जातात, किती पात्र, किती अपात्र, किती पात्र, किती अपात्र. अरे देऊन देऊन मदत देणार किती, किती देतात मदत? 1 लाख रुपये. बरोबर, 1 लाख रुपये दिले काय काय घर झालं त्याचं? पण मोदीजींची जी सभा झाली त्या सभेला किती खर्च झाला? 12 कोटी. मग त्या सभेच्या ऐवजी तुम्ही माझ्या आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये पैसे दिले असते तर मोदीजी तुम्हाला सभा घेण्याची वेळ आली नसती. 12 कोटी तुम्ही द्यायला पाहिजे होते शेतकऱ्यांसाठी. नाही, या जिल्ह्यामध्ये दुर्दैवाने शेतकरी आत्महत्या करतोय, त्याला पात्र अपात्र तसं न ठरवता, न छलटा करा, त्याचं कर्ज माफ करून टाका. आणि एवढाच जर का तुम्हाला पुळका आला असेल तर संपूर्ण देशाच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून दाखवा. एकदा तरी दाखवा. आणि निवडणुकीच्या तोंडावर नाही. तुम्ही पहिले ते कर्ज माफ करा आणि त्याच्यानंतर निवडणुका घ्या. कारण आता 2-3 दिवसामध्ये आचारसंहिता लागेल. त्यांचं केलं, हे बरोबर बोलतायत. अडाणीचं कर्ज नाही, अडाणीच्या घशामध्ये संपूर्ण देश घालतायत. संपूर्ण देश, मुंबई घालतायत. त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही दंड थोपटून तिकडे उभेच राहिलेलो आहोत. म्हणजे आज काय बोलतात निवडणुका आल्यानंतर, ये सब मेरा परिवार है, ये मोदी परिवार है, 140 करोड़ जनता मेरा परिवार है. अरे मैंने भी कुछ किया था उस वक्त कोरोना के समय में, और मेरी एक घोषणा थी, माझी घोषणा होती, माझे कुटुंब माझी जबाबदारी. मी नुसतं असं नाही बोललो हे माझे कुटुंब आहे, आपत्ती आल्यानंतर हे मरो नाही आता मला काय करायचंय, माझं कुटुंब उघड्यावर पडेल पण माझं कुटुंब आहे. तसं नाही, माझं कुटुंब माझी जबाबदारी. मोदीजी, तुम्ही जे म्हणतात की जर हा तुमचा परिवार आहे तर परिवाराची जबाबदारी घ्या ना. परिवाराची जबाबदारी न घेता मेरा परिवार कसं काय बोलू शकता तुम्ही? परिवाराची जबाबदारी नाही घ्यायची, पण असं जणू काय दाखवायचं की ये सब मेरा परिवार है. तर आपण काय म्हणतो, खास करून माता भगिनींनो तुम्ही लक्षात घ्या, कारण ह्या सगळ्या महिला आहेत ना, पटकन अरे रे 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 जाऊ दे रे, चांगलं आहे रे, आता काय तो गेल्या वेळेला असं झालं म्हणून असं झालं, आता असं करू, असं नाही आहे. तुम्ही त्यांना दया दाखवाल पण ते तुम्हाला आणि तुमच्या मुलाबाळांना नाही दया दाखवत, अजिबात दाखवत नाही. उत्तरेतला शेतकरी जो रस्त्यावरती उतरलाय त्याच्या समोर त्याच शेतकऱ्यांची मुलं, कारण सगळे आपण शेतकऱ्यांचीच मुलं आहोत. कधी कोणी शहरात जाऊन राहिले असेल पण पूर्वज सगळ्यांचे 80-90% लोकांचे पूर्वज शेतकरीच होते. त्या शेतकऱ्यांच्या समोर पोलिसांना बंदुका रोखून उभं करतायत, अश्रुधूर सोडतात, तारेचं कुंपण टाकतात, रस्त्यावरती खिळे पसरवतात. मग असं जे सरकार ज्या शेतकऱ्याला दिल्लीमध्ये येऊ देत नाही, आणि तुम्ही दाभाडीतले शेतकरी तुम्ही सुद्धा दिल्लीत गेले, तुम्हाला कोण भेटले नाहीत, असे पंतप्रधान कडेकोट बंदोबस्तात येणार आणि तुम्हाला थापा मारून परत जाणार, हे पंतप्रधान परत तुम्हाला पाहिजे? आम्ही मूर्ख बनलो, जरूर मी ती चूक कबूल करतो की 25-30 वर्ष ज्या तुमच्या समस्या तुम्ही आज बोलताय त्या समस्या तेव्हाही होत्या आणि आम्हाला असं वाटलं होतं की आता बदल झाला पाहिजे. बदल तुम्ही केलात. शिवसेनेचा हक्काचा खासदार निवडून दिला, याही वेळेला आपल्या शिवसेनेचा मशालीवरचा खासदार तुम्हाला परत निवडून द्यावाच लागेल. कारण त्या लोकांनी आता पहिली गोष्ट मला एक सांगा, मुद्दामून बरं झालं आठवलं, निवडणूक आयोगाने जो निकाल दिलेला आहे उफराटा निकाल, आणि दुसरा तो आपल्या लबाडानी म्हणजे त्या नार्वेकरने निकाल दिलाय शिवसेना कोणाची, तुम्हाला मान्य आहे काय?
तुम्हाला तो दाढीवाला तुमचा पक्षप्रमुख म्हणून मान्य आहे काय? शिवसेना कोणाची? उद्धव ठाकरेची नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची. कारण मी शून्य आहे. माझ्या मागे माझ्या वडिलांचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे, म्हणून हे त्यांचे आशीर्वाद माझ्या सोबत राहिलेत. आणि हेच त्यांच्या पोटात दुखतंय की याला करायचं काय. याचे आमदार फोडले, खासदार फोडले, तरी त्याच्या मागची जनता हालायला तयार नाही. जेवणाची सोय नाही, काही नाही, काही नाही, ना कोणाला पैसे देतोय, तरी जिथे जातोय तिकडे हजारोच्या संख्येने लोक येत आहेत. ह्याचं करायचं काय? ह्याचं करायचं काय? ह्याचं कारण असं, अमित शहा जे मध्ये म्हणाले होते की उद्धव ठाकरेला त्याच्या मुलाला मुख्यमंत्री करायचंय. अमित शहाना मी प्रत्येक ठिकाणावरून आव्हान देतोय, अमित शहाजी तुम्ही, अगदी पंतप्रधानांना पण सांगतोय, पण मोदीजी तुम्ही सुद्धा आज घराणेशाहीबद्दल बोलता आहात. मग एकदा होऊनच जाऊ द्या. एकदा मोदीजींनी त्यांचं घराणं सांगावं, अमित शहानी त्यांचं घराणं सांगावं, आणि उद्धव ठाकरेंनी त्याचं घराणं सांगायचं. उद्धव ठाकरेचं घराणं सांगण्याची गरजच नाही आहे. माझे वडील कोण होते, आजोबा कोण होते, त्यांचे वडील कोण होते, सगळे माझे आजोबा असतील, आजोबांचे आजोबा असतील, हे जनतेच्या सेवेमध्ये जिथे जिथे राहत होते तिथे तिथे त्यांनी स्वतःला झोकून दिलं होतं. हे मुद्दा म्हणून तुम्हाला एक आता सुचले म्हणून सांगतो की आता अंबादास दानवेंनी जो उल्लेख केला की करोना काळामध्ये मी काय केलं, तसंच माझ्या आजोबांच्या वडिलांनी म्हणजे सीताराम ठाकरे हे तेव्हा पनवेलमध्ये आमचं घराणं राहत होतं. आणि त्या काळामध्ये आपल्या देशात प्लेगची साथ आली होती. काही जणांना माहिती असेल प्लेगची साथ आली होती, आठवत आहे ना, ऐकलंय आपण. आणि प्लेगची साथ म्हणजे अशी होती की गावामध्ये कोणाला प्लेग लागला की गेला, ज्याला प्लेगची लागण झाली का तो गेलाच समजायचा, त्याला उपचारच नव्हते तेव्हा. आणि त्या कठीण काळामध्ये अक्षरशः शव वाहून न्यायला कोणी तयार होत नव्हतं. ते काम माझ्या आजोबांच्या वडिलांनी केलं आणि त्या कामात त्यांनाही प्लेग झाला आणि तेही मृत्युमुखी पडले. हे आमच्या ठाकरे घराण्याचा असा इतिहास आहे. आणि आदित्यला मुख्यमंत्री करायचं असेल तर या लोकांनी आशीर्वाद दिला पाहिजे. आणि पहिली गोष्ट, लोकसभा लढून मुख्यमंत्री नाही होत आहेत. जर जनतेने मतं नाही दिली तर कोणी मुख्यमंत्री होऊ शकत नाही. कारण मुख्यमंत्री पद म्हणजे जसं जयशहाला गणपती करून बसवलं तसं क्रिकेट कंट्रोल बोर्डाचं अध्यक्षपद नाहीये. तुम्ही जर आमच्या मुलाबाळांवरती बोलणार असाल तर आम्ही तुमचे धिंडोडे का नाही काढणार, आणि काढायलाच पाहिजेत. आता तुमची जी काय मस्ती चालते, जय शहाचं क्रिकेटमधलं योगदान काय मला सांगा बरं. काय सचिन तेंडुलकरचा गुरु आहे, सुनील गावस्करचा गुरु आहे, विराट कोहलीचा आहे, काय केलंय काय त्यांनी? फक्त तेवढंच. मग अमित शहानी दादागिरी दमदाटी करून त्याला तिकडे त्या चेअरमन पदावरती बसवले. आणि कर्तृत्व काय? तर जसं मोदी आणि अमित शहा महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला नेता आहेत, एकही उद्योग महाराष्ट्रामध्ये येऊ देत नाहीत, तसं ह्या अमित शहांच्या मुलांनी आपल्या देशातली जी क्रिकेटची फायनल होणार होती ती मुंबईत होणार होती, ती गुजरातला नेली. परिणाम काय झाला? परिणाम काय झाला? नाही, ते तसं मी पनवती वगैरे नाही बोलत. परिणाम काय झाला सांगतो तुम्हाला. त्या फायनलच्या निमित्ताने महाराष्ट्राला जो काही एक आर्थिक थोडा फायदा झाला असता तो गुजरातला करून दिला. म्हणजे सगळं महाराष्ट्र ओरबाडण्यासाठी तुम्ही आणि तुमचे बापजादे लागलेले आहेत. आणि आमचा महाराष्ट्र काय तुमच्या लुटारूंची पालखी वाहणारा महाराष्ट्र वाटलं की काय? आणि म्हणून मी मैदानात उतरलेलो आहे. म्हणून मी मैदानात उतरलोय. जे मी करतो आहे, मी या लुटारूंच्या विरुद्ध उतरलेलो आहे, मी या हुकुमशांच्या विरुद्ध उतरलेलो आहे. आणि जे मी करते ते बरोबर आहे की नाही एकदा मला तुम्ही सांगा. की जर मी करतोय हे बरोबर आहे का चूक आहे, एकदा सांगून टाका मला. बरोबर करतोय? मग इथे जो आपला खासदार जो उमेदवार मी देईन, धनुष्यबाण त्यांनी चोरलेला आहे. चोराच्या हातात धनुष्यबाण आहे. नाही ते समोर, पण मशाल ही आपली आता धनुष्यबाणाची जी मशाल आपली निशाणी आहे. ज्या मशालीने आपल्याला मुंबईत पहिला विजय, ज्याला म्हणतो ना बोनी केली, तसं पहिला विजय मिळवून दिलेला आहे. आणि हीच मशाल या हुकुमशाहीला आता जाळून खाक केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मी आता व्यक्त करतोय. आणि एवढ्यासाठीच जास्त आता बोलत बसत नाही, कारण ऊन तापलंय. तुमच्या सगळ्या समस्या याचा पाढा हा पुन्हा वाचण्याची गरज नाही, त्या समस्या माझ्यापर्यंत पोहोचल्यात. पण आता दिल्लीमध्ये पहिलं आपलं सरकार बसवायचं, आपल्या हक्काचं सरकार.
जो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भगव्याला भाडोत्री जनता पक्षाने गद्दारांना सोबत घेऊन कलंक लावलेला आहे आणि ज्यांच्यावरती आरोप झाले भ्रष्टाचाराचे त्यांच्याकडून राखी बांधून घेऊन त्यांच्या रक्षणाची गॅरंटी ही मोदी गॅरंटी आहे. भ्रष्टाचार किती करा, भाजपा में आ जाओ, आपका बाल भी नहीं बाका होगा, ये मोदी गॅरंटी आहे. तर त्या मोदी गॅरंटीचा चुराडा करून टाकण्यासाठी आता फक्त आणि फक्त महाविकास आघाडी आणि आपली मशाल या पलीकडे इकडे विचार करायचा नाही. जे आत्तापर्यंत झालं, जे गद्दार होते ते पळून गेले, पण मोठे झालेले पळाले, मोठे करणारे माझ्यासोबत आहेत आणि नवीन लोकांना आता आपण मोठे करून तुम्हाला न्याय देणारा तुमच्या हक्काचा खासदार दिल्लीमध्ये आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही, हे वचन तुम्हाला देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय उद्धव साहेब. शेतकऱ्यांच्या घामाचं मोल कोणी केलं नाही म्हणून सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण ज्या ठिकाणी गाड्या पार्क केल्या त्या ठिकाणी आपणा सर्वांची भोजनाची व्यवस्था